बापू यांच्या कार्यालयामध्ये एलसीबी निवडणूक आयोगाकडून तपासणी झाली आहे। एलसीबी पथक आणि निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं तपासणी पूर्ण केलेली आहे। सांगोल्यामध्ये शहाजी बापू पाटील यांची उत्तर सभा संपताच पोलीस पथक कार्यालयामध्ये दाखल झालं। कार्यालयामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करत तपासणी करण्यात आलेली आहे। कारवाईनंतर शहाजी बापूंना अश्रू मात्र अनावर झाले। ते पालकमध्ये जयकुमार गोरे आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांनी कट कारस्थान करून सभा संपल्या मला जेरबंद केलं। माझ्याजवळ 10-20 कार्यकर्त्यांच्या घरी दाढी टाकून जेरबंद केलेला आहे। घरातून बाहेर निघू देत नाही, ते अडकून ठेवलेलं आहे। माझ्याच पक्षाचं सरकार असून मी मला अशा अडचणी बरोबर नाही राजकारणात कसा जास्त करताय। मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, अजित दादा यांना सांगणार आहे, मी दबावाला बळी पडणारा नाही। मी लढणारा माणूस आहे। लढाई खेळणं माझा धर्म आहे। आज प्रचाराचा शेवटचा दिवस। सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार। उद्या 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींचं मतदान। सर्व पक्ष स्थानिक आघाड्यांकडून आपापली ताकद लावून प्रचार। सर्वाधिक 60 नगर परिषदा पश्चिम महाराष्ट्रामध्ये। तर आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। आज सायंकाळी तोफा थंडावणार आहे। या 3 ही दृश्य आपण पाहतोय। फडणवीसांची आज पैठण, बीड, आळंदीमध्ये सभा आहे। शिंदेंची देखील आज पैठण आणि कन्नडमध्ये सभा आहे। तर अजित पवार यांची आज म्हसवडमध्ये सभा आहे। खरं तर आज प्रचाराचा शेवटचा दिवस आणि हे 3ही मुख्य नेते आज प्रचारात व्यस्त असणार आहेत। एकनाथ शिंदे, निलेश राणे, सामंत आणि केसरकरांमध्ये चर्चा झालेली आहे। व्हॅनिटी व्हॅनमध्ये 5 मिनिट चर्चा झाली। एकनाथ शिंदे यांनी कोणता कानमंत्र दिला, हा सवाल आता उपस्थित करण्यात आलेला आहे। कुठलीही ऑफर दिली तरी शेवटच्या श्वासापर्यंत एकनाथ शिंदे यांची साथ सोडणार नाही। शिंदेंचा पीए बनायलाही तयार, निलेश राणे यांनी हे वक्तव्य केलं। शिवसेनेचे खडखडीत नाणे म्हणजे निलेश राणे, असं एकनाथ शिंदे म्हणाले। मालवणमधल्या प्रचार सभेत एकनाथ शिंदे यांच्याकडून निलेश राणे यांचं कौतुक करण्यात आलं। ऑफर द्या, कुठे काही असू दे, निलेश राणे शेवटच्या श्वासापर्यंत सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांबरोबरच राहणार। उद्या काही जरी नाही मिळालं, कुठेही नाही, जरी कुठे काय मी गेलो, घरात जरी बसलो, मी तर पत्रकारांना पण सांगितलं की साहेब जर कुठे पीए कमी पडत असेल ना, तर मी साहेबांचा पीए बनायलाही तयार आहे। लक्षात ठेवा, त्याच्यात कमीपणा नाही। निलेश म्हणजे शिवसेनेची भगवी रेष आहे। इलाका किसका भी हो, धमाका निलेश राणे ही करेगा। शिवसेनेचे खणखणीत नाणं म्हणजे निलेश राणे, शिवसेनेचं खणखणीत नाणे म्हणजे निलेश राणे, हेही मी या ठिकाणी सांगतो। आणि निलेश कधी घाबरत नाही, कारण राणे साहेबांचं बाळकडू त्याला मिळालेलं आहे। रवींद्र चव्हाण यांच्यावरती मी योग्य वेळी बोलेन असं शिंदे म्हणाले। शिवसेना भाजपची युती काल परवा झालेली नाही असंही शिंदेंनी म्हटलं। रवींद्र चव्हाण यांच्या युतीवरील विधानावरून शिंदेंनी ही प्रतिक्रिया दिली। दरम्यान 2 तारखेपर्यंत युती टिकवायची असं रवींद्र चव्हाण म्हणाले होते। याच्यावर काही बोलायचं नाही, योग्य वेळेला मी नक्की बोलेन। पण युतीबद्दल जर म्हणाल तर ही युती ही काल परवाची नाही आहे। ही युती झालेली शिवसेना भाजपची ही आदरणीय बाळासाहेब, अटलजी आणि अडवाणीजींच्या काळातली युती आहे। ही युती विचारधारा आणि एका विचारांवर झालेली आहे आणि त्यामुळे ही युती फार वेगळी युती आहे। आज आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी एनडीए पुढे घेऊन जात आहेत। निवडणुका आता उद्या परवावर आल्यात। आता याच्यामध्ये राणे साहेब देखील सकारात्मक होते, केसरकर साहेब देखील होते, उदय सामंत देखील होते, निलेश राणे, शिवसेनाही होती। शिवसेना महायुती व्हावी म्हणून होती। आता काही ठिकाणी युती झाली, काही ठिकाणी झाली नाही। आता आम्हाला निवडणुका जिंकायच्या आहेत आणि म्हणून जो प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय त्यावर लोकांनी ठरवलेलं आहे की शिवसेना काम करणारी संघटन आहे, काम करणारा पक्ष आहे, दिलेला शब्द पाळणार आहे आणि त्यामुळे या ठिकाणी शिवसेनेला भरघोस असं यश मिळेल।
तर दुसरीकडे रवींद्र धंगेकर यांच्याकडून पुन्हा एकदा निलेश राणे यांचं कौतुक करण्यात आलेलं आहे. लोकशाहीमध्ये आवाज उठवण्यात गैर काही नाही असं धंगेकर म्हणाले. पैसे वाटप होत असेल तर पोलीस निवडणूक आयोग काय करते असंही धंगेकरांनी म्हटलं. निलेश राणे यांच्यावरती गुन्हा दाखल करणं चुकीचं असं धंगेकरांनी म्हटलंय. निलेश राणेंवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तुम्ही ट्विट करून निलेश राणेंचं कौतुक केलं. तुम्ही असं म्हणताय की ही सगळी भाजपने यंत्रणा हायजॅक केलेली आहे, ते सगळे उघड्यावरती आणण्यासाठी करार बांधणार. नाही, निलेश राणे त्या मतदारसंघाचे आमदार आहेत आणि ते निवडणूक लढवत असतील आणि कुठली यंत्रणा जर हायजॅक करण्याचा प्रयत्न कोण करत असेल तर आवाज उठवणं त्यात काय गैर नाही. लोकशाही आहे आणि काही लोक ज्या पद्धतीने या निवडणुकीमध्ये पैसे वाटत असतील आणि ती माहिती त्यांना कळली तर ते तिकडनं पोचून जर त्यांच्यावर कारवाई करा म्हणत असतील तर चूक काय आहे. आणि ती जर चूक त्यांनी दाखवून दिली असेल तर निवडणूक आयोग काय झोपा काढत होतं का, पोलीस यंत्रणा काय करत होती, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि एवढं करून सुद्धा चोराच्या उलट्या बॉम्बा त्या आमदारात परत गुन्हा दाखल केला. मग जर अशा पद्धतीने जर निवडणुका लढत असतील आणि अशा पद्धतीने जर निवडणूक यंत्रणा ही चुकीच्या पद्धतीने वागत असेल तर सर्वसामान्य निवडणुका कार्यकर्ते कसे लढू शकतात हा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडलेला आहे. नाही का आता हे गुन्हा दाखल होणं हे आता ते यंत्रणेचा भाग आहे, त्याच्यावर काही जास्त बोलत नाही. त्या चौकटीतून मलाही प्रत्येकाला जावं लागतं. पण निलेश राणेंचं मी कौतुक यासाठी केलं की कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, कार्यकर्त्यांसाठी उभा राहिला असा आमदार किंवा असा नेता, त्यामुळे मला त्याचं बरं भाजपकडे त्यांचे बंधू